हॅलो एव्हरीवन, नमस्कार. स्वागत आहे तुमचं सुरभी निकम या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ हा द मोस्ट डिमांडेड व्हिडिओ आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप काही इम्पॉर्टंट गोष्टी सांगणार आहे. आता थंबनेलवरून तुम्ही ओळखलेच असेल की ही इम्पॉर्टंट गोष्ट नक्की आहे तरी काय. तर आपण सर्वजण आपल्या सीईटीच्या प्रिपरेशनमध्ये खूप मन लावून तयारी करतो आणि त्याचसोबत आपण सीईटी प्लस बोर्ड सुद्धा प्रिपेअर करत असतो. तर हे प्रिपरेशन करत असताना सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपल्याला भेटणारं मार्गदर्शन. हे मार्गदर्शन करत असताना सगळ्यात मोलाचा वाटा असतो तो म्हणजे आपल्या पुस्तकांचा. तर हे प्रिपरेशन करत असताना कोणती पुस्तकं वापरायची, मी माझ्या प्रिपरेशनमध्ये कोणती बुक्स रेफर केले होते आणि द बेस्ट बुक्स कोणते आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओला सुरू करूया. सर्वात आधी आपण सुरू करूयात आपल्या महाराष्ट्र बोर्डच्या टेक्स्टबुक पासून. आपले प्रिपरेशन करत असताना सगळ्यात बेसिक बुक्स जे आपल्याला रेफर करायला हव्यात ते म्हणजे आपले टेक्स्टबुक्स. आता आपल्या टेक्स्टबुक्समध्ये नक्की करायचं काय, तर फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये मी तुम्हाला सांगेन काय की रीडिंग खूप इम्पॉर्टंट आहे. ज्या कन्सेप्ट्स तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेल्या असतात त्या क्लिअर असणं खूप महत्त्वाचं असतं आणि टेक्स्टबुकमध्ये ज्या पद्धतीने एक्सप्लेन केलेले आहेत ते आपल्याला समजून घेणं सुद्धा महत्त्वाचं असतं. आणि त्याचसोबत टेक्स्टबुकमध्ये जे एक्सरसाइज दिलेले असतात किंवा सॉल्व्ड एक्झाम्पल असतात हे आपल्याला खरंच खूप मदत करतात. जर आपण बोर्डचं म्हणायला गेलो तर बोर्डमध्ये जर तुम्ही फक्त टेक्स्टबुक जरी रेफर केलं आणि त्यामधले सॉल्व्ड एक्झाम्पल्स आणि एक्सरसाइजमधले जे काही क्वेश्चन्स आहेत हे नीट मन लावून सॉल्व्ह केलेत तर तुम्हाला पेपरमध्ये काहीच अडचण येणार नाही. कारण की मोस्ट ऑफ द टाइम आपला जो पेपर आहे तो टेक्स्टबुक बेस्ड असतो आणि प्रश्न सुद्धा सेम असतात. जर सीईटीची तयारी करायला गेलो तर सीईटीमध्ये सुद्धा केमिस्ट्री या सब्जेक्टमध्ये आपल्याला सगळं टेक्स्टबुक बेस्डच बघायला भेटतं, कारण की मोस्ट ऑफ द टाइम जे आपले क्वेश्चन्स असतात हे सगळे थेअरी बेस्ड असतात. त्यामुळे ज्या कन्सेप्ट्स आपल्याला टेक्स्टबुकमध्ये दिलेल्या आहेत त्या आपल्याला क्लिअर असल्या तरी आपण सीईटीमध्ये छानरित्या पेपर सोडवू शकतो. पण त्याचसोबत आपल्याला PYQ सुद्धा इम्पॉर्टंट आहेत आणि ह्याचे बुक्स मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे. पण त्याआधी जर आपण मॅथ्सकडे वळायला गेलो तर मॅथ्समध्ये सगळ्यात आधी तुम्ही टेक्स्टबुक क्लिअर करा. मी जसं आत्ता बोललं आपल्या महाराष्ट्र बोर्डच्या ज्या बालभारतीच्या टेक्स्टबुक्स आहेत त्याआधी तुम्ही मॅथ्ससाठी क्लिअर करा. त्यामधले जे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत आणि जे एक्सरसाइजचे क्वेश्चन्स आहेत त्याचसोबत आपला जो मिसेलेनियस पार्ट असतो तो सुद्धा तुमचा क्लिअर असला पाहिजे. आणि त्यानंतर ज्या पुढच्या रेफरन्स बुक्स आहेत त्या पण वापरल्या पाहिजेत. कारण की एक लक्षात घ्या, टेक्स्टबुक हे म्हणजे आपला बेस आहे. जर आपला बेस क्लिअर असेल तर आपण अजून वरच्या ॲडव्हान्स लेवलवरती जाऊन प्रिपरेशन करू शकतो. त्यामुळे सगळ्यात बेसिक जे नीड आहे ती म्हणजे आपली टेक्स्टबुक आहे आणि ही तुम्ही सर्वात आधी क्लिअर करा. तर आता आपण पुढे वळूयात बोर्डच्या प्रिपरेशनमध्ये. आता मी जे तुम्हाला बुक्स सांगणार आहे ते मोस्टली आपण बोर्डच्या प्रिपरेशनमध्ये रेफर करतो, कारण बोर्डमध्ये सगळे क्वेश्चन्स थेअरी बेस्ड असतात. आपल्याला MCQ कमी आणि थेअरी बेस्ड क्वेश्चन जास्त आन्सर करायचे असतात आणि त्यासाठी मी रेफर केले उत्तम पब्लिकेशन्सचे बुक्स. आता हे उत्तम पब्लिकेशनचे बुक्स नक्की आहेत तरी काय, तर यामध्ये तुम्हाला PYQs म्हणजे पास्ट इयर्सचे सगळे क्वेश्चन पेपर्स बघायला भेटतील आणि त्याचसोबत त्यांनी त्याचे सोल्युशन सुद्धा तिथे दिलेले आहेत. बरंच नाही तर त्याचसोबत उत्तम पब्लिकेशन्सच्या बुकमध्ये लास्टला तुम्हाला समरी क्वेश्चन्स दिलेले असतात. म्हणजेच टॉपिक वाईज जे सगळे PYQs आहेत ते तिथे त्यांनी सेपरेट दिलेले आहेत. आणि जर तुम्ही बोर्डच्या प्रिपरेशनमध्ये तेवढं फक्त जरी प्रॅक्टिस केलं तरी तुमचा बोर्डचा पेपर हा खूप छानरित्या सॉल्व्ह होतो. मी स्वतः ही ट्रिक वापरली आहे माझ्या बोर्डच्या एक्झाम्समध्ये. फिजिक्स आणि केमिस्ट्री दोन्हीमध्ये जर तुम्ही एवढे PYQs नीट परफेक्ट केलेत, जे काही त्यामध्ये डायग्राम्स आहेत, जे क्वेश्चन्स आहेत ते पूर्ण ब्रीफमध्ये समजून घेतलेत आणि मग लर्न केलेत की तुम्हाला आपला बोर्डचा पेपर खूप छान जातो आणि मार्क्स सुद्धा खूप छान येतात. आता यापुढे बोर्डचं प्रिपरेशन करत असताना आपण सर्वजण 10वी पासूनचे बुक्स प्रेफर करतो ते म्हणजे नवनीतचे बुक्स. आता नवनीतचे बुक्स हे का बेस्ट असतात, कारण की ते मोस्ट ऑफ द टाइम आपल्या बालभारतीच्या टेक्स्टबुकवरती जास्त भर देतात. आता बोर्डच्या प्रिपरेशनमध्ये नवनीतचे असे खूप सारे बुक्स आहेत जे तुम्हाला खूप सारे PYQs सुद्धा प्रोव्हाइड करतात आणि त्याचसोबत प्रॅक्टिकल क्वेश्चन सुद्धा प्रोव्हाइड करतात. पण सगळं रेफर करण्याऐवजी तर बेस्ट आहे की तुम्ही नवनीतचे 21 अपेक्षित हे बुक्स रेफर करा. हे बुक्स तुम्हाला तुमच्या जवळच्या स्टेशनरीमध्ये हमखास भेटून जातात. असं नाही की तुम्हाला ते ऑनलाईनच ऑर्डर करावे लागतात. हे बुक्स आपण सर्वजण बोर्डच्या प्रिपरेशनमध्ये प्रेफर करतोच. इव्हन 10th सुद्धा आपण केलेले असणारच आहे. आणि यामध्ये तुम्हाला सगळ्या PYQs म्हणजे गेल्या वर्षीचे सगळे क्वेश्चन पेपर मिळून जातात. त्याचसोबत तुम्हाला एखाद्या टॉपिकवरती बेस्ट सुद्धा क्वेश्चन्स भेटून जातात.
आणि सोबत यातली बेस्ट क्वालिटी मला अशी वाटली की आपल्या बोर्डच्या क्वेश्चन पेपरमध्ये ज्या सिक्वेन्सने क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले असतात, म्हणजे पहिले MCQ, त्यानंतर शॉर्ट आन्सर, त्यानंतर ब्रीफ असतात, ह्या सगळ्या सिक्वेन्सनुसार त्यांनी क्वेश्चन्स तिथे दिलेले आहेत. इवन फिजिक्स अँड केमिस्ट्रीमध्ये त्यांनी डायग्राम्स, डेफिनेशन्स हे सगळे वेगवेगळं सेपरेट करून नीट करून तिथे आपल्याला दिलेलं आहे. आणि ही खरंच खूप खास बाब आहे नवनीतच्या बुक्सविषयी, ही मला खरंच खूप आवडली. आणि ह्या बुक्स जर तुम्ही घेत असाल तर तुम्ही एक नक्की प्रयत्न करा. काही वेळा काय होतं की आपला एक मित्र असतो, मैत्रीण असते आणि आपण दोघंही सेमच बुक्स परचेस करतो. तर यामध्ये मी तुम्हाला एक ट्रिक सांगेन जे तुमचे पैसे सुद्धा वाचवतील आणि वेळ सुद्धा वाचवेल. ते म्हणजे असं आहे की नवनीतचं एक ॲप्लिकेशन येतं, ते तुम्ही डाउनलोड करा आणि जर तुमचा मित्र असेल, मैत्रीण असेल तर तुम्ही दोघांमध्ये एकच बुक शेअर करू शकता. आता ते कसं, तर समजा तुमच्या दोघांमधील एकाने ते बुक परचेस केलं. मी हे नवनीत बद्दलच सांगत आहे फक्त. तर जर तुम्ही नवनीतचं बुक जे 21 अपेक्षित आहे ते परचेस केलं तर तुम्हाला त्याच्या फर्स्ट कव्हरवरती एक कोड दिसेल. तो कोड तुम्ही इन्स्टॉल केलेल्या ॲपमध्ये टाकायचा आहे आणि तुम्हाला तिथे ऑनलाईन बुक ते दिसून जातं. पण ह्या बुकचे तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकत नाही किंवा ते कोणालाही शेअर करू शकत नाही. हे फक्त तुम्ही ज्याला तुमचा कोड दिलेला आहे त्यालाच दिसतं आणि तुम्ही जे बुक आहे ते दोघं सुद्धा शेअर करू शकता. त्यामुळे ही एक ट्रिक आहे, ती तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा सांगा, कारण खूप जणांना हे माहीत नाही आहे की याचं एक ॲप्लिकेशन आहे आणि तुम्ही बुक शेअर करू शकता. त्यावेळी तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्ही दोघंही एकाच बुकमध्ये सुद्धा स्टडी करू शकता. आता आपण वळूयात मॅथ्सच्या बोर्ड प्रिपरेशनकडे. आता मी प्रत्येक वेळी मॅथ्स सेपरेट का सांगते, तर मॅथ्सची प्रिपरेशनची टेक्निक थोडीफार वेगळी असते. आपण फिजिक्स आणि केमिस्ट्री जेव्हा प्रिपेअर करतो तेव्हा मोस्ट ऑफ द टाईम थेअरी क्वेश्चन्स असतात किंवा ते लर्न केले, कन्सेप्ट्स क्लिअर असल्या की आपलं ते होऊन जातं. पण मॅथ्समध्ये काय असतं की प्रॅक्टिस खूप महत्त्वाची असते आणि जर वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला बोर्डमध्ये आले तर आपल्याला ते टॅकल करणं खूप इम्पॉर्टंट असतं आणि त्यासाठी आपल्याला वेगळ्या प्रकारे प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट असतं. तर यासाठी मी बोर्डचे प्रिपरेशन करत असताना मॅथ्समध्ये तुम्हाला टार्गेट पब्लिकेशनचे बुक्स रेफर करायला सजेस्ट करते. कारण की टार्गेट पब्लिकेशनचे एक PYQचं बुक आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, तर तुम्ही तिथे जाऊन परचेस करू शकता. सो बेसिकली त्यामध्ये काय असतं की चॅप्टर वाईज किंवा इव्हन जे काय आपले चॅप्टरमधले सब टॉपिक्स आहेत त्यावेळेस तुम्हाला तिथे क्वेश्चन्स दिलेले असतात. मध्ये MCQ सुद्धा असतात आणि जे आपले सम्स असतात ते सुद्धा असतात. तुम्हाला पेपरमध्ये काही जास्त स्ट्रेस येणार नाही, कारण की मोस्ट ऑफ द टाइम सेम टू सेम PYQs दिलेले असतात. आत्ता सध्या थोडंफार कॉम्पिटिशन वाढलेली आहे, त्यामुळे जास्तीत जास्त जे नंबर्स आहेत ते चेंज होतात. आणि इव्हन जी मी PYQची PDF रेफर केली होती, जी मला माझ्या टीचर्सने प्रोव्हाइड केली होती, ती सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्यामुळे तुम्ही त्या ज्या PDFs आहेत, ते जे PYQs आहेत ते आत्तापासून सॉल्व्ह करा, कारण की नंतर बोर्ड जवळ आल्यावरती आपल्याला CET वरती सुद्धा फोकस करायचा असतो. त्यामुळे बोर्डकडे थोडंफार आपल्याला दुर्लक्ष करावं लागतं. सो जर तुम्ही आत्तापासूनच सगळं क्लिअर केलं तर तेव्हा तुम्हाला दोन्ही सुद्धा बॅलन्स करायला अजिबात प्रॉब्लेम येणार नाहीये. आता आपण वळूयात CETच्या प्रिपरेशनकडे. तर CETची प्रिपरेशन ही बोर्डच्या प्रिपरेशनपेक्षा थोडीशी वेगळी असते. जास्त नाही, कारण की आपण काय बोलतो की सिलेबस तर सेम असतो 11-12. पण जेव्हा आपण बोर्ड्सचं प्रिपरेशन करतो तेव्हा मी जसं आधी म्हटलं थेअरी जास्त असते आणि CETमध्ये MCQs असतात. तर MCQsमध्ये सुद्धा इम्पॉर्टंट आहेत PYQs. आता PYQs काय इम्पॉर्टंट आहेत, तर PYQsमध्ये आपल्याला एखाद्या कन्सेप्टवरती कशा कशा प्रकारे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात ह्याची एक कल्पना येते. त्यामुळे आपण पुढचे क्वेश्चन सुद्धा फ्रेम करू शकतो. तर आता यामध्ये मी फिजिक्स आणि केमिस्ट्रीसाठी स्कोर बुस्टर जास्त प्रेफर केलेला आहे, कारण की स्कोर बुस्टरमध्ये खूप छान प्रकारे त्यांनी PYQs दिलेले आहेत आणि ते खूप आधीपासूनचे PYQs आहेत. त्यामुळे तुमचा एक पूर्ण एरिया कव्हर होतो PYQs मधला आणि जास्त तुम्हाला बाकीच्या बुक्स रेफर करायची गरज नाही आहे जर तुम्ही स्कोर बुस्टर प्रेफर करत असाल तर. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की स्कोर बुस्टर प्रेफर करत असताना तुम्हाला ते पूर्ण कव्हर करणं खूप गरजेचं आहे. असं नाही की तुम्ही एखादा टॉपिक स्कोर बुस्टरमधून केलाय, दुसऱ्या बुकमधून केलाय, असं नाही. तुम्ही पूर्ण जर स्कोर बुस्टर प्रेफर केलं तर खूप छान तुमची प्रिपरेशन होते आणि जे त्यामध्ये PYQs त्यांनी दिलेले आहेत ते खरंच खूप ॲक्युरेट आहेत आणि त्याचसोबत वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात ते सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये दिलेले आहेत. आणि जर मॅथ्सचं बघायला गेलो आपण तर मॅथ्समध्ये सुद्धा स्कोर बुस्टर हे खूप छान बुक आहे, ते तुम्ही रेफर कराच. पण त्याचसोबत मी असं म्हणेन की हे तिन्ही सब्जेक्ट जेव्हा आपण प्रेफर करतोय तेव्हा फक्त स्कोर बुस्टरवरती डिपेंड न राहता
आपण टेक्स्टबुक सुद्धा क्लिअर केलं पाहिजे. मी आधी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे, जर तुमचं टेक्स्टबुक क्लिअर नसेल तर प्लीज तुम्ही आधी स्कोर बुस्टरकडे जाऊ नका. तुम्हाला ते थोडंफार टफ जाईल. तुम्ही आधी टेक्स्टबुक क्लिअर करा. त्यामधले तुम्ही क्वेश्चन्स क्लिअर केले की तुमचा एक बेस पक्का होतो आणि त्यानंतर तुम्ही ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला तयार होतात. तर आता नेक्स्ट बुक कोणती आहे? नेक्स्ट आहे ती म्हणजे टार्गेट पब्लिकेशन्सच्या बुक्स. आता ह्या बुक्स वे बेटर आहेत बाकीच्या पब्लिकेशन्सपेक्षा, कारण की यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज क्वेश्चन्स सेपरेट झालेले दिसतात. म्हणजे रोटेशनल डायनॅमिक्समध्ये तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, बाकीचे टॉपिक्स आहेत जसं की रोलिंग मोशन आहे. ह्या सगळ्या टॉपिक्सनुसार वेगवेगळे PYQs तिथे दिलेले आहेत. सो जर तुम्हाला एखादी कन्सेप्ट तुमची क्लिअर आहे, तुम्ही त्याच्यावरती स्टडी केलेला आहे आणि तुम्हाला फक्त त्याच टॉपिकवरचे PYQ सॉल्व्ह करायचे असतील तर तुम्ही तिथे जाऊन तेवढ्याच टॉपिकचे PYQ सॉल्व्ह करू शकता. आणि त्याचसोबत तुम्हाला प्रत्येक टॉपिकवरच्या मॉक टेस्ट सुद्धा त्यांनी तिथे प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यामुळे तुमची प्रिपरेशन सोबत एक टेस्ट सुद्धा होऊन जाते. त्यामुळे तुम्ही छान ॲनालिसिस करू शकता की तुमचं किती प्रिपरेशन झालेलं आहे. पण त्याचसोबत हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे की टार्गेट पब्लिकेशनमध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स सगळे PYQs कव्हर केलेले नाही आहेत. कारण की मी जेव्हा रेफर करत होते तेव्हा मी असं ऑब्झर्व केलं की बरेचसे PYQs त्यामध्ये मिसिंग आहेत. पण याचा अर्थ असा नाही की ते बुक पूर्णपणे आपण रेफर केलंच नाही पाहिजे. ते रेफर करा. तुमचं जे काही प्रिपरेशन आहे त्यामध्ये जर तुम्हाला नीट ॲनालिसिस करायचं असेल तर टार्गेटचे बुक्स हे बेस्ट आहेत. तुम्हाला तिथे मागे जे त्यांनी मॉक टेस्ट दिलेले आहेत किंवा इव्हन त्यांनी JEE बेस्ड क्वेश्चन सुद्धा त्या मॉक टेस्टमध्ये दिलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला लक्षात येतं की आपल्या CET मध्ये आणि JEE मध्ये नक्की फरक काय, त्यांचे लेवल का डिफरंट असतात आणि तुम्ही ते सुद्धा टॅकल करायला शिकता. पण त्याचसोबत टार्गेट पब्लिकेशन्सच्या फक्त PYQsच्या बुक्स सुद्धा अवेलेबल आहेत आणि त्याचसोबत फक्त मॉक टेस्टच्या बुक्स सुद्धा अवेलेबल आहेत. मी येथे तुम्हाला त्यांची कव्हर डिस्प्ले करत आहे आणि त्याचसोबत त्यांची लिंक मी ट्राय करेन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये द्यायला. ते तुम्ही लवकरात लवकर परचेस करा आणि तुमच्या प्रिपरेशनला स्टार्ट करा. कारण की आत्तापासून ह्या सगळ्या बुक्स कव्हर करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही लास्ट टाइमला ट्राय कराल हे सगळं कव्हर करणं तर ते खरंच शक्य नाहीये. तुम्ही आत्तापासूनच ट्राय करा. तर आता नेक्स्ट बुक आहे अरिहंत पब्लिकेशनची. ह्यामध्ये तुम्हाला PYQचे बुक्स सुद्धा येतात. पण मी प्रेफर करेन की तुम्ही याचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. आता क्वेश्चन पेपर्स का? कारण की यांची जी टीम आहे ती खूप ॲनालिसिस करून क्वेश्चन्स फ्रेम करते आणि हे क्वेश्चन्स तुम्हाला जास्त करून बाकीच्या बुक्समध्ये दिसणार नाहीत. कारण की अरिहंत पब्लिकेशन हे स्वतःच्या टीमनी त्यांनी डिझाईन केलेले बुक्स आहेत आणि जे तुम्हाला तिथे क्वेश्चन्स दिसतात ते खरंच खूप युनिक असतात आणि ते खूप हेल्प करतात आपल्याला आपल्या प्रिपरेशनमध्ये. पण अरिहंत पब्लिकेशन तुम्ही नंतर तुम्हाला स्कोर बुस्टर आणि टार्गेटचे बुक सांगितले आहेत ते तुम्ही प्रेफर करा. आता नेक्स्ट बुक जी मी तुम्हाला सजेस्ट करेन ती आहे म्हणजे मार्वल पब्लिकेशन्स. हे खूप जुनं पब्लिकेशन आहे आणि यामध्ये मी जसं आधी म्हटलं तसे जुने PYQs आहेतच. पण ह्याची अशी खासियत आहे की आधीपासून जी CET जेव्हापासून स्टार्ट झाली आहे तेव्हापासून मुलं ही बुक रेफर करतात आणि त्यामुळे ऑथेंटिक क्वेश्चन्स तुम्हाला या बुकमध्ये पाहायला भेटतील. पण तुम्ही एक लक्षात घ्या, आता मी तुम्हाला एवढ्या सगळ्या बुक्स सजेस्ट केलेल्या आहेत. आता असा हट्ट अजिबात करायचा नाही की मला या सगळ्या बुक्स पाहिजेत आणि या सगळ्या बुक्सचा अभ्यास केल्यावरतीच मला छान मार्क्स पडतील, असं अजिबात नाहीये. मी स्वतः ह्या सगळ्याच बुक प्रत्येक वेळी रेफर केल्या नव्हत्या. त्या ज्या स्टेपला गरज वाटत आहे त्याच स्टेपला मी या बुक्स रेफर केल्या आहेत आणि मी तसं तुम्हाला सांगितलं आहे की प्रिपरेशनमध्ये कोणती बुक रेफर करायची, क्वेश्चन पेपरसाठी, मॉक टेस्टसाठी कोणती बुक रेफर करायची. आणि ॲट द लास्ट मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट बुक जी रेफर करायला सांगेन ती आहे ती म्हणजे दिनेश सरांचं ब्रह्मास्त्र बुक. हे बुक PYQs मध्ये खूप छान फोकस करतं आणि ह्या बुकमध्ये सर्व PYQs खूप छान प्रकारे कव्हर केलेले आहेत. ही आता नवीनच बुक सरांनी लॉन्च केलेली आहे लास्ट इयर पासून आणि ही तुम्ही नक्की परचेस करा. इव्हन तुम्ही बाकीच्या बुक्सपेक्षा जर ह्या बुकला जास्त मानलं तरीही चालेल, कारण की या बुकमध्ये सगळे PYQs कव्हर केलेले आहेत आणि इव्हन ह्या बुकमधले बहुतेक क्वेश्चन्स हे आपल्या लास्ट इयरच्या CET मध्ये सुद्धा पडलेले आहेत. त्यामुळे ही बुक तुम्ही खरंच विसरू नका. पण स्कोर बुस्टर तुम्ही प्रत्येक वेळी रेफर करा असं मला वाटतं आणि हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. तुम्हा सर्वांचं ओपिनियन माझ्यापेक्षा वेगळं असू शकतं. ते तुम्ही स्वतःच्या डिसिजनवरती ठाम राहिलं पाहिजे की तुम्हाला कोणती बुक रेफर करायची आहे. इथे मी तुम्हाला छोटीशी हेल्प केलेली आहे चूज करण्यासाठी की वेगवेगळ्या पब्लिकेशनमधून तुम्ही कोणत्या बुक्स चूज करू शकता. आणि ॲट द लास्ट मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सुद्धा देऊ इच्छिते की टेलिग्रामवरती असे खूप सारे बॉट्स आहेत ज्यावरती तुम्ही जाऊन क्विजेस सोडवू शकता. आता ह्या क्विजेस काय इम्पॉर्टंट असतात,
कारण की ह्या AI जनरेटेड असतात. मोस्ट ऑफ द टाइम AI जनरेटेड क्वेश्चन्स जे असतात ते थोडेसे वेगळे असतात. सो तुम्ही जर का ते सॉल्व्ह केलेत तर तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनमध्ये खूप छान उपयोग होईल. आणि जे क्विजेस आहेत ते अशा प्रकारे उपयोगी असतात की आपला टाइम सुद्धा वाचतो आणि पटकन एक क्विक रिव्हिजन सुद्धा होऊन जाते. होप सो तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून खरंच खूप छान हेल्प झालेली असेल. तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ हवे आहेत ते मला माझ्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आता सध्या इंजिनिअरिंगची प्रोसेस चालू असल्यामुळे मी 12th स्टुडंटसाठी फार कमी व्हिडिओ अपलोड करत आहे. पण एकदा का आमची ही इंजिनिअरिंगची प्रोसेस कंप्लीट झाली की मी तुम्हा सर्वांना खूप जास्त मदत करणार आहे. मी माझ्या एक्सपिरियन्सने तुम्हाला कसा फायदा होईल ह्याच्यासाठी व्हिडिओ नक्की बनवणार आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी CET आणि बोर्डसाठी उपयोगी ॲप्लिकेशन्स कोणते आहेत हे सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.